विठुरायाला पिढ्यानपिढ्या दैवत मानून समतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाचा भक्तिरस हा वारकरी संगीताशिवाय केवळ अपुरा आहे। वारकरी संप्रदायातील शेकडो संतांनी विश्वाला लाखो अनमोल अभंग रचना दिल्या। वारकरी संप्रदायात भजन, कीर्तन आणि प्रवचनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे। वारकरी दिंड्या घेऊन पंढरीला येतात। या दिंडीचा आत्मा असतो वीणा आणि मृदुंग आणि त्याला साथ मिळते शेकडो टाळांची। वारकरी संगीताची ओळख म्हणून ही 3 मुख्य वाद्य समजली जातात। यासोबत चिपळ्या, डफ आणि खंजीर याचाही वापर वारकरी संगीतात केला जातो। वारकरी संप्रदायाचा पाईक गळ्यात टाळ घातल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणूनच पंढरपूरमध्ये ही वारकरी वाद्यांची खास बाजारपेठ आहे, ज्यातून लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते। टाळात कास्याचे आणि पितळाचे असे 2 मुख्य प्रकार आहेत। या टाळाचे वजनावरून प्रकार विभागले जातात। 20 ग्रॅम पासून 1 किलो पर्यंत विविध वजनाचे टाळ बाजारात उपलब्ध असतात। टाळांच्या वजनावरही त्यातील स्वर अवलंबून असल्यानं सर्वसाधारणपणे वारकरी हे कीर्तनी म्हणजे मोठे टाळ खरेदी करतात। टाळांसोबत पंढरपूरमध्ये बनलेल्या वीणा आणि पखवाज यासाठी सागवानी किंवा माडकाच्या लाकडाचा वापर केला जातो। याशिवाय वारकरी संप्रदायातील कीर्तन, प्रवचन आणि सप्ताहाला देखील पखवाजाची गरज असते। त्याच्या आकारावरून पखवाज आणि मृदुंग हे 2 प्रकार प्रामुख्याने पडतात। सध्या दिंडीत दिसणारे पखवाज हे स्टील पासून बनवलेले असतात। या पखवाजाला दोन्ही बाजूने म्हैस किंवा शेळीचे चामडं लावून त्या चामड्याच्या वडीने आवळून बसवण्यात येतं। यावर शाई लावून या चामड्यातून हे कलाकार सूर निर्माण करतात। वीणा बनवतानाही लाकडाचा वापर करून त्यावर तारा लावण्यात येतात। आषाढी यात्रा ही राज्यातील सर्वात मोठी यात्रा असल्यानं दिंडीकरी, भजनी मंडळी या यात्रेत वारकरी वाद्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात। पांडुरंगाच्या नगरीतून हे भजनी साहित्य घेणं या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं भाग्याचं मानलं जात असल्यानं या वारकरी वाद्यांची लाखो रुपयांची उलाढाल पंढरपूरमधून दरवर्षी होत असते। सुनील दिवाण, ABP माझा, पंढरपूर।